प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदुर पाझरे वरिबरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथपुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला ह्या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो. नवीन वर्ष तुम्हाला आरोग्य संपन्नता देणारे, सुख समृद्धीदायक आणि नवीन काहीतरी शिकवणारे जावो अशा सदिच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026. तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. मेष राशीच्या जातकांसाठी या आठवड्यात ग्रहस्थिती खूपच ऊर्जावान आणि सुपरिणामकारक दिसत असून सूर्य मीन राशीमध्ये आता सध्या असल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. मंगळाची अनुकूल दृष्टी तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. बुधाच्या स्थितीमुळे संवाद कौशल्यात सुधारणा होईल. चंद्राच्या बदलत्या राशींमुळे भावनिक चढउतार जाणवू शकतात, पण गुरुची कृपा तुमच्यावर राहिली असल्यामुळे पारंपरिकदृष्ट्या हा काळ नवसंकल्प आणि नवीन कृती करण्याकरता उत्तम आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची प्रतिमा मजबूत होईल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र अहंकारापासून दूर राहा आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत चांगला समन्वय ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा संकेत देत असून नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार फायदेशीर ठरतील. मार्केटिंग किंवा ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. भागीदारीत थोडासा तणाव संभवतो, त्यामुळे निर्णय घेताना संयम आवश्यक आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करून त्याप्रमाणे माहिती घेऊन गुंतवणूक करावी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आणि यशाचा असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणं आवश्यक असून स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम दिसतील. नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रेरणा मिळेल. मात्र सोशल मीडियामुळे आपला वेळ वाया घालवू नका. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते सोडवता येतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज असून प्रेमसंबंधात नवीन उत्साह येईल. जे अविवाहित आहेत अशांसाठी खास व्यक्ती भेटण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. भावना व्यक्त करताना मात्र प्रामाणिक राहा, त्यामुळे तुमची प्रतिमा चांगली राहील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून अचानक खर्च वाढू शकतो, पण उत्पन्नही वाढण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असून जोखीम टाळा. बचतीवर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये घेणं गरजेचं आहे. डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो, त्याकडे दुर्लक्ष करू नका. जाणकारांचा सल्ला नक्की घ्या. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. योग आणि प्राणायाम जेवढं शक्य असेल तेवढं करा. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभ वार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 23, 25 व 27 मार्च. व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या मंगळवारी सकाळी तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून त्याच्यात एक गुळाचा खडा आणि एक लाल फूल टाका आणि ते पाणी अर्घ्य म्हणून सूर्याला अर्पण करा आणि एखाद्या लहान मुलाला गोड पदार्थ खाऊ घाला. हा उपाय केल्यामुळे मंगळ आणि सूर्य दोन्ही ग्रहांना बळकटी येऊन तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून यश प्राप्त करून देतील. वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीसाठी ग्रहस्थिती स्थिरता आणणारी असून सूक्ष्म बदल घेऊन येणारी आहे. सूर्य मीन राशीमध्ये भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या अंतर्मनात नवीन विचारांची चळवळ सुरू होईल. शुक्र हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे आकर्षण, सौंदर्य आणि सुखसुविधांमध्ये वाढ होईल.
बुधाच्या प्रभावामुळे आर्थिक नियोजन आणि संवाद यामध्ये तुमचे चातुर्य दिसून येईल. चंद्राच्या गोचरामुळे काही दिवस भावनिक अस्थिरता जाणवेल, पण गुरूचा आशीर्वाद असल्यामुळे मोठे नुकसान होणार नाही. पारंपरिक दृष्टिकोनातून हा काळ आत्मपरीक्षण आणि स्थैर्य निर्माण करण्याकरता उपयुक्त आहे. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा संयमाची परीक्षा घेणारा असून कामाचा ताण वाढू शकतो आणि वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढतील. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण दीर्घकालीन फायदा निश्चित आहे. सहकाऱ्यांशी शक्यतो मतभेद टाळा आणि शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी अजून थोडा वेळ थांबणं, संयम ठेवणं आवश्यक आहे. आत्ता त्याकरता योग्य वेळ नाही. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर पण सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक टाळा आणि सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारतील आणि काही अडकलेले पैसे देखील या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत विश्वास टिकवणे महत्त्वाचे असून मार्केटमध्ये स्पर्धा वाढलेली आहे, त्यामुळे वेगळेपणा जपणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही वेळा तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो, पण मेहनत केल्यास यश निश्चित मिळेल. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान व शांत वातावरणात अभ्यास करा. नवीन विषय समजून घेण्यासाठी शिक्षकांचा सल्ला घ्या. स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ उत्तम असून पहाटेच्या वेळी शांतता असते, त्यावेळी उठून अभ्यास करा. रात्री जागरण करून अभ्यास करण्यापेक्षा पहाटेच्या वेळेला अभ्यास केलात तर तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. वैवाहिक जीवनामध्ये थोडी शांतता आणि समजूतदारपणा आवश्यक असून जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता येईल, पण भावना व्यक्त करताना स्पष्टता ठेवा. अविवाहित व्यक्तींना एखाद्या जुन्या ओळखीतून तुमच्या जीवनाची सुरुवात होऊ शकते. आर्थिक बाबतीत हा आठवडा नियोजनाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचे आहे. अचानक खर्च टाळा, बचतीवर भर द्या आणि गुंतवणुकीसाठी अजून थोडा वेळ थांबणं योग्य राहील. कुठलीही महत्त्वाची मोठी गुंतवणूक या आठवड्यात करू नका. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात पोटाशी संबंधित त्रास किंवा आळस जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या, गोड पदार्थांचे सेवन कमी करा. मानसिक ताण टाळण्यासाठी योग, ध्यान व प्राणायाम ह्याचा उपयोग करा. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व हिरवा. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहेत 22, 24 व 28 मार्च. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, ह्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी एका तांब्याच्या वाटीत कच्चे तांदूळ आणि थोडीशी साखर मिसळून ते मंदिरात देवीसमोर अर्पण करा आणि त्यानंतर तांदळातील थोडेसे दाणे आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा वाढते आणि आर्थिक स्थिरता मजबूत होते. मिथुन राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती वेगवान आणि बदलांनी ह्या आठवड्यात भरलेली असून बुध हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्याची स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. या काळात बुध अनुकूल असल्यामुळे संवाद, बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. सूर्य मीन राशीत असल्यामुळे नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि नेटवर्किंगमधून फायदा होईल. चंद्राच्या बदलत्या गोचरामुळे मन कधी उत्साही राहील तर कधी अस्थिर होऊ शकते, पण गुरुची सकारात्मक दृष्टी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ संपर्क वाढवण्यासाठी आणि नवीन संधीचा सदुपयोग करण्यासाठी उत्तम आहे, तेव्हा येणारी एकही संधी सोडू नका. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीचा आणि संधीचा असून नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात आणि तुमच्या कल्पनांना वरिष्ठांकडून मान्यता मिळेल. जे लोक कम्युनिकेशन, मीडिया, मार्केटिंग क्षेत्रात आहेत त्यांना विशेष लाभ होईल. मात्र जास्त बोलल्यामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शब्दांचा योग्य वापर करा. आवश्यक आहे तिथेच बोला. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि नवीन करार घेऊन येणारा असून नवीन क्लायंट मिळतील आणि जुने व्यवहारही फायदेशीर ठरतील. ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या विशेष यश ह्या आठवड्यात मिळेल. भागीदारीत पारदर्शकता ठेवणं आवश्यक असून जलद निर्णय घेण्याऐवजी थोडा विचार करून पावले उचला. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बुद्धिमत्तेचा आणि शिकण्याचा असून अभ्यासात नवीन गोष्टी समजण्याची तुमची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील, मात्र मन विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. वाचन आणि लेखनावर विशेष भर द्या.
वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि थोडीफार चंचलता दिसेल. जोडीदारासोबत संवाद वाढवा, पण कधीकधी त्यामुळे मतभेद होऊ शकतात, तेव्हा मतभेदापासून दूर राहा. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात होऊ शकते. भावना व्यक्त करताना प्रामाणिक आणि पारदर्शक राहा. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन स्रोत उत्पन्नाचे तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. मात्र खर्चही वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. अनावश्यक खर्चापासून दूर राहा. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होईल, तेव्हा कुठलीही छोटी गुंतवणूक करा, मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक व्यवहार करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये थोडासा ताण व थकवा जाणवू शकतो. विशेषतः मानसिक थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या, झोपेची योग्य ती काळजी घ्या व मोबाईल व स्क्रीन टाईम कमी करा आणि हलका व्यायाम आणि ध्यान करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 23, 26 व 28 मार्च. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी 5 हिरव्या मूगडाळीचे दाणे एका पानावर ठेवून त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि हे दाणे पक्ष्यांना खायला द्या. त्यानंतर ओम बूम बुधाय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. हा उपाय केल्यामुळे तुमचा बुधग्रह तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. कर्क राशीसाठी या आठवड्यात ग्रहस्थिती भावनिक आणि निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारे असून चंद्र राशीस्वामी तुमचा ग्रह असल्यामुळे सतत बदलणारे गोचर तुमच्या मनस्थितीवर थेट परिणाम करतील. सूर्य मीन राशीत असल्यामुळे करिअर आणि सामाजिक प्रतिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आवश्यक आहे. मंगळाची स्थिती थोडीशी तणाव निर्माण करणारी असून सूर्य मीन राशीत असल्यामुळे करिअर आणि सामाजिक प्रतिमेवर लक्ष केंद्रित होईल. मंगळाची स्थिती थोडीशी तणाव निर्माण करणारी असून रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. गुरुची अनुकूल दृष्टी तुमच्यासाठी संरक्षणात्मक भूमिका निभावेल. पारंपरिक दृष्टिकोनातून हा काळ भावनांवर नियंत्रण आणि योग्य निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मिश्र स्वरूपाचा असून कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांकडून थोडंसं दडपण जाणवेल. काही वेळा तुमच्या मेहनतीचे योग्य श्रेय मिळणार नाही, पण संयम ठेवा, कारण पुढील काळात त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्यामुळे तुमची क्षमता वाढेल. सहकाऱ्यांशी शक्यतो खेळीमेळीचे वातावरण ठेवा. वादापासून दूर राहा आणि संवाद वाढवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधगिरीचा असून मोठे निर्णय घेण्याऐवजी सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ग्राहकांशी संवाद सुधारण्याची गरज असून काही व्यवहार तुमचे ह्या आठवड्यात अडकू शकतात, पण धैर्याने काम घेतल्यास मार्ग निघेल. भागीदारीत विश्वास टिकवणे हेच महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणार असून अभ्यास करताना मन वारंवार विचलित होऊ शकते, त्यामुळे शांत वातावरणात अभ्यास करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि अभ्यासाची योग्य योजना बनवा. नियोजन महत्त्वाचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक चढउतार दिसतील. जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास तुमचे गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधामध्ये संवेदनशीलता जास्त राहील, त्यामुळे छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका. अविवाहित व्यक्तींसाठी जुन्या ओळखीतून काही नवीन भेटी होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं योग्य ते नियोजन करा. विशेषतः घरगुती खर्च वाढू शकतात. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आणि मोठे निर्णय शक्यतो आर्थिक मोठे निर्णय पुढे ढकललेले बरे. बचत करण्यावर भर द्या, मात्र शॉर्ट टर्म गुंतवणूक करा, लाँग टर्म गुंतवणूक करू नका. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण व पचनाशी संबंधित त्रास कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि हलका आहार घ्या. योग, ध्यान आणि चालणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भावनिक स्थिरता राखा, हेच तुमच्या आरोग्याचे मुख्य सूत्र असणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. शुभ वार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 22, 25 व 27 मार्च. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी संध्याकाळी एका काचेच्या ग्लासात
दूध घेऊन त्यात थोडे तांदूळ मिसळा आणि ते भांडे घराच्या उत्तर दिशेला ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दूध व तांदूळ एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे चंद्रग्रह शांत होऊन मानसिक तणाव कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनम. नमस्कार मंडळी, येणाऱ्या नवीन वर्षाकरता तुम्हाला सगळ्यांना शुभकामना. येणारं पराभव नाम संवत्सर हे संवत्सर तुम्हाला आनंददायक, आरोग्यसंपन्नता देणारं आणि स्वतंत्रता देणारं जावो अशा शुभेच्छा देतो आणि संवत्सर फल सांगायला सुरुवात करतो. श्री गणेशाय नमः. सगळ्यांना मराठीत समजेल म्हणून मराठीतलं संवत्सर फल मी वाचणार आहे, ते तुम्ही सगळ्यांनी ऐकावं अशी विनंती करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. अथ संवत्सरफलं सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्वणिरीमतवसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गणपती गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच जसा तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वजा व तोरणे उभारावीत. मंगल स्नान, अभ्यंग स्नान करून ब्राह्मणांसह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले ह्यांना वस्त्रालंकाराने भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा यथाशक्ती यथायोग्य सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होते अशी श्रद्धा आहे. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे सर्व व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य प्राप्त होईल आणि लक्ष्मी आणि संपत्ती देखील प्राप्त होईल. मिरे, हिंग, मीठ, ओवा आणि साखर यांच्यासह पुष्पांसहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेमध्ये कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून वाचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्ठान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून आजचा दिवस व्यतीत करावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अन्नधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेधाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते आणि पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश, लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची, शुक्र हा कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने योग नाश होतो आणि कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता अनेक सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्तीपासून संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली असून सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 आणि पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेलेली आहेत.
4 युगे 1000 वेळा होऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावं स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, क्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी अशी त्यांची नावे आहेत. त्या एक एक मनुत 71 महायुग होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले असून चालू असलेले वैवस्वत मन्वंतर हे 7वे मन्वंतर आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापारयुगाची वर्षे 8,64,000 आणि सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000 होत. कलियुगामध्ये 6 शककर्ते राजे. प्रथम इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर धर्मराज होऊन गेला, त्याचा शक 3044 वर्ष. दुसरा उज्जयिनीमध्ये विक्रमादित्य झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्ष. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होणार आहे, त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्ष. आणि सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्ष मागे पडली असून 4,26,873 वर्ष शिल्लक आहेत. या पराभव नाम संवत्सरामध्ये पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली होतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. सौराष्ट्र म्हणजे काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग हा राजाचे फल म्हणजे वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी राजाधिकांची फलं प्राप्त होतील. प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये प्राप्त होईल. मेधाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस प्राप्त होईल. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये प्राप्त होईल. आर्द्रा नक्षत्राचे प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी प्राप्त होईल. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्यामधील भूभागामध्ये प्राप्त होईल. अर्धेशाचे फळ आंध्र प्रदेशात प्राप्त होईल. सेनेशाचे फळ पंजाब व काश्मीरमध्ये प्राप्त होईल. निरशेषाचे फळ दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेशात प्राप्त होईल. फलाधिपतीचे फळ गुजरात व सौराष्ट्रामध्ये प्राप्त होईल. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञयागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पावसाचं प्रमाण जरी भरपूर असलं तरी धान्य थोडंसं कमी होऊ शकतं. आग, चोर, रोगराई ह्यापासून लोकांना त्रास होईल, भांडणे वाढतील. मेधाधिप चंद्र असल्याने पाणी भरपूर प्रमाणात मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फले विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसाचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडासा कमी पडेल. लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक प्रमाणात मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसाचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ प्रमाणात उपलब्ध होतील. आर्द्रा प्रवेशाचे निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो आहे. त्याचे फळ म्हणजे धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस थोडासा प्रमाणातच पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होऊ शकतं. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने मध्यम पाऊस पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास मायाचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडलेले असल्यामुळे भरपूर वृष्टी होईल आणि धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्यांमध्ये व पर्वत ह्यांच्यावर आणि 4 भाग भूमीवर पडेल. याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल.
तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी स्थिर होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने पातकांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने रोगांचे निवारण होते, करणाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ पूर्ण होतात आणि सर्व पंचांगाच्या पाचही अंगाच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षभर संवत्सराच्या आरंभी भक्तीने श्रवण करतील त्यांना वर्षभर सुखाची प्राप्त होईल. इति संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. सिंह राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्यामध्ये ग्रहयोग अत्यंत प्रभावशाली आणि उन्नतीकारक असून सूर्य तुमचा राशीस्वामी मीन राशीत ऊर्जा देणाऱ्या स्थितीत असल्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता ह्यामध्ये मोठी वाढ होईल. मंगळाची अनुकूलता तुम्हाला धाडसी पावले उचलायला प्रेरित करेल. गुरुची कृपा तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देईल. बुधामुळे संवाद कौशल्य वाढेल आणि नवीन संधी मिळतील. पारंपरिकदृष्ट्या हा काळ कीर्ती, पराक्रम आणि नवीन सुरुवात ह्यासाठी अत्यंत शुभ मानला जाईल. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा चमक दाखवण्याचा असून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा देखील होईल. प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जे लोक सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करतात त्यांना विशेष यश या आठवड्यात मिळू शकते. मात्र अहंकारापासून दूर राहा आणि टीमवर्कला महत्त्व द्या. व्यावसायिकांसाठी हा आठवडा मोठ्या संधी घेऊन येणारा असून नवीन प्रोजेक्ट, मोठे डील किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. तुमचे निर्णय बरोबर ठरतील, पण जोखीम घेताना थोडी सावधगिरी बाळगा. मार्केटमध्ये तुमची प्रतिमा मजबूत होणार आहे. भागीदारीत स्पष्टता आणि विश्वास ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्कृष्ट असून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याकरता तुम्हाला विशेष परिश्रम घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षांमध्ये चांगले यश देखील मिळेल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घ्या. मात्र आत्मविश्वास जास्त वाढल्यामुळे निष्काळजीपणा निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी दिसून येईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढेल आणि अविवाहित जातकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाची चमक इतरांना आकर्षित करेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा लाभदायक असून उत्पन्न वाढेल आणि नवीन आर्थिक संधी देखील मिळतील. गुंतवणुकीतून फायदा मिळेल. मात्र अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन नियोजनावर लक्ष द्या. मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना भरपूर ऊर्जा या आठवड्यात तुम्हाला असेल, पण थकवा टाळण्यासाठी विश्रांती देखील आवश्यक आहे. हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार ठेवा आणि सूर्यप्रकाशात किमान 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम या आठवड्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरेल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 3. शुभ रंग आहे सोनेरी व नारिंगी. शुभ वार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 23, 24 व 27 मार्च. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी गव्हाच्या पिठाच्या 5 छोट्या गोळ्या बनवून त्या गोळ्यांमध्ये थोडासा गूळ भरून गाईला खायला द्या. हा उपाय सूर्यग्रह अनुकूल करण्याकरता तुमच्या जीवनामध्ये मानसन्मान, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता उपयोगी ठरेल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती विश्लेषण, सुधारणा आणि अंतर्मुखतेकडे नेणारी आहे. बुध हा तुमचा राशीस्वामी, त्याचा प्रभाव खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात बुध अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमची विचारशक्ती, नियोजन क्षमता आणि निरीक्षण कौशल्य अधिक तीव्र होईल. सूर्य मीन राशीत असल्यामुळे अचानक बदल किंवा निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मंगळामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होईल. काही गडबड होऊ शकते, पण गुरुची कृपा तुमच्यावर संतुलन राखून ठेवेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ चुका सुधारण्याचा आणि नव्याने उभारणी करण्याचा आहे. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा मेहनतीचा आणि परिणामकारक असून तुमच्या कामातील बारकावे वरिष्ठांच्या लक्षात येतील आणि त्यामुळे ते तुमचं कौतुक करतील. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे तुमचा अनुभव वाढेल. मात्र अतिविचार करण्यामुळे निर्णय उशिरा घेऊ नका. निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारचा डिले करू नका. सहकाऱ्यांशी योग्य समन्वय साधा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजन आणि सुधारणा करण्याचा असून सध्याच्या कामात सुधारणा केल्यास फायदा होईल. नवीन गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करा. ग्राहकांशी संवाद सुधारण्यास आवश्यक असून त्यामुळे व्यवसायात वृद्धी होईल.
भागीदारीत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता आणि मेहनतीचा असून कठीण विषय समजून घेण्याची तुमची क्षमता ह्या आठवड्यात वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम या आठवड्यात मिळू शकतात. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश नक्की मिळवाल. मात्र अतिताण घेऊ नका. रोज किमान ध्यान व योगा करा. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संयम आवश्यक असून जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता राहील, पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणं गरजेचे आहे. अविवाहित लोकांसाठी ओळखी वाढतील, पण निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम असणार असून उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो, तेव्हा आहारावर नियंत्रण ठेवा. मसालेदार पदार्थांचं सेवन करू नका. बाहेरील अन्न शक्यतो टाळा. मानसिक ताण टाळण्यासाठी योग व ध्यान करा आणि तुमची दिनचर्या नियमितता त्याच्यामध्ये ठेवा. त्यामुळे तुमचा नक्कीच आरोग्यदृष्ट्या फायदा होईल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व तपकिरी. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 22, 24 व 26 मार्च. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात बुधवारी सकाळी एका पिवळ्या कपड्यात थोडी हळद म्हणजे 1 चमचाभर हळद आणि 7 मूगडाळीचे दाणे बांधून ते आपल्या अभ्यासाच्या किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा. आठवड्याच्या शेवटी ते कापड वाहत्या पाण्यात विसर्जित करा. त्यामुळे बुधग्रह अनुकूल होऊन तुमची बुद्धिमत्ता वाढीस लागेल, निर्णयक्षमता सुधारेल आणि कामातील अडथळे दूर होतील. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती, संतुलन आणि निर्णयक्षमता ह्याभोवती फिरणारी आहे. शुक्र तुमचा राशीस्वामी अनुकूल स्थितीत असल्यामुळे आकर्षण, सामाजिक संबंध आणि कलात्मकतेत वाढ होईल. सूर्य मीन राशीतील असल्यामुळे तुमच्या समोर नवीन स्पर्धा आणि काही महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात. मंगळाची दृष्टी थोडा तणाव निर्माण करू शकते, पण बुधाच्या प्रभावामुळे संवादातून अनेक समस्या सोडवता येतील. तेव्हा संवाद साधा आणि वादापासून दूर राहा. चंद्राच्या गोचरामुळे मनात कधी उत्साह तर कधी संभ्रम निर्माण होईल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ संतुलन राखून योग्य निर्णय घेण्याचा आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा संधी आणि आव्हान दोन्ही घेऊन येणारा आहे. तुमच्या कौशल्याची परीक्षा घेतली जाऊ शकते. वरिष्ठांना प्रभावित करण्याच्या संधी मिळतील, पण कामात शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. टीमवर्कमुळे तुम्ही ह्या आठवड्यामध्ये चांगलं यश मिळवू शकाल. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क आणि व्यवहार वाढवणारा असून मार्केटिंग, डिझाईन, फॅशन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना ह्या आठवड्यात विशेष फायदा होईल. भागीदारीत संवाद स्पष्ट ठेवा. नवीन गुंतवणूक करण्याआधी बाजार स्थितीचा अभ्यास करा. ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संतुलन साधण्याचा असून अभ्यास आणि इतर गोष्टींमध्ये वेळ योग्य पद्धतीने विभागणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना नवीन विषय समजण्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना सातत्य ठेवणं आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून जोडीदारासोबत काही विषयांवर मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे चर्चा केल्यास त्यातून समाधान नक्कीच निघेल. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढेल. अविवाहित व्यक्तींना एखाद्या सामाजिक कार्यक्रमातून नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण स्थिर राहणार असून उत्पन्न चांगले राहील, पण खर्चही वाढू शकतात. विशेषतः लक्झरी किंवा आरामदायी वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा निर्माण होईल. त्यामुळे बजेट सांभाळा आणि गुंतवणूक करताना योग्य ती सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना थोडासा थकवा व त्वचेशी संबंधित त्रास जाणवू शकतो. तेव्हा पाण्याचे योग्य प्रमाण ठेवा. ताजे अन्न खा. नियमित व्यायाम आणि योग केल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित व आरोग्य संपन्न राहील. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा. शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 23, 25 व 27 मार्च. व तूळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी एका लहान काचेच्या ग्लासात गुलाब पाणी घ्या आणि त्यात एक गुलाबाची पाकळी टाका. ते ग्लास
आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2-3 तास ठेवा आणि नंतर ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे शुक्र ग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढून घरात सौंदर्य, प्रेम आणि समृद्धी यामध्ये वाढ होईल. वृश्चिक राशीची ग्रहस्थिती परिवर्तन, गुप्त शक्ती आणि आत्मविश्वास वाढवणारी असून राशीस्वामी मंगळ सक्रिय स्थितीत असल्यामुळे धाडस आणि निर्णय क्षमता ह्यात वाढ होईल. मीन राशीतील सूर्य कामाच्या ठिकाणी स्पर्धा आणि जबाबदाऱ्या वाढवणारा ठरेल. बुधामुळे तुमच्या विचारांमध्ये चपळता येईल. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढउतार जाणवू शकतात. गुरूची अनुकूल दृष्टी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ अंतर्मनाची शक्ती ओळखून पुढे जाण्याचा आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनत आणि परिणाम दोन्ही देणारा असून तुमच्या कामातील समर्पण वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही लोकांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मात्र सहकाऱ्यांशी शक्यतो वादविवाद टाळा. शांततेने काम करा. गुप्त शत्रूंपासून व कार्यालयातील गॉसिपपासून स्वतःला दूर ठेवा. व्यावसायिकांसाठी आठवडा सावधगिरी आणि रणनीतीचा असून नवीन डील करताना पूर्ण माहिती त्याबाबत घ्या. काही व्यवहार अचानक बदलू शकतात, त्यामुळे बॅकअप प्लॅन ठेवा. प्लॅन बी तयार ठेवा. रिसर्च, टेक्नॉलॉजी किंवा गुप्त माहितीशी संबंधित व्यवसायात जे कार्य करतात त्यांना ह्या आठवड्यामध्ये चांगले यश मिळू शकते. भागीदारीत विश्वास आणि पारदर्शकता महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सखोल अभ्यास आणि संशोधनाचा असून कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम या आठवड्यात दिसू शकतात. मात्र एकाग्रता टिकवण्यासाठी मोबाईल आणि सोशल मीडियापासून ठराविक अंतर ठेवा. वैवाहिक जीवनामध्ये थोडे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत संवाद साधताना संयम ठेवा. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण आणि तीव्रता वाढेल, पण अतिसंशय टाळा. अविवाहित लोकांसाठी गूढ आणि आकर्षक व्यक्ती या आठवड्यात तुम्हाला भेटू शकते. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण सुधारणा करणारा असून काही अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात. मात्र अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना जोखीम टाळा आणि दीर्घकालीन नियोजनावर भर द्या. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमची ऊर्जा चांगली राहणार आहे, पण मानसिक ताणापासून स्वतःला दूर ठेवा. रक्तदाब, पचन किंवा गुप्त आजारांची योग्य ती काळजी घ्या. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम केल्यास तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 8. शुभ रंग आहे लाल व गडद तपकिरी. शुभ वार आहे मंगळवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 23, 26 व 28 मार्च. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी संध्याकाळी एका मातीच्या पंटीमध्ये मोहरीचे तेल भरून त्यात 2 लवंग टाकून तो दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावा. दिवा विझल्यानंतर त्यातील लवंगा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय केल्यामुळे मंगळ ग्रह शांत होऊन नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि तुमच्या जीवनामध्ये स्थिरता व संरक्षण वाढवण्यास अनुकूल ठरेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनम. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की हा विषय नेमका कोणता आहे. मांजर आडवी जाणे शुभ की अशुभ? खरं सत्य काय आहे? त्यामागचं धार्मिक कारण काय आहे? शास्त्रीय कारण काय आहे आणि मानसशास्त्रीय कारण काय आहे? याबाबत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ किंवा कुठलाही व्हिडिओ बघत असतील तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून आपोआप आपल्याला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण कुठे महत्त्वाच्या कामासाठी निघालो असताना अचानक एखादं मांजर आपल्यासमोरून आडवं निघून जातं. क्षणात मनात विचार येतो, अरे देवा, आता आपलं काम तर बिघडणार नाही ना? मग खरंच मांजर आडवी जाणं अशुभ असतं का हो? की हा फक्त एक गैरसमज आहे? आज आपण या समजुतीमागचं धार्मिक, शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय खरं कारण म्हणजे सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत.
भारतीय लोकपरंपरेनुसार मांजर आडवी गेली तर थोडं थांबावं, पाणी प्यावं आणि थोडा वेळ थांबून मग पुढे जावं असं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. आता ह्यामागचं शास्त्रीय कारण काय किंवा ह्यामागचं नेमकं कारण काय? तर मांजर हा निशाचर प्राणी आहे. प्राचीन काळी म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वी आपल्याकडे प्रवास पायी किंवा बैलगाडीतून करत असत. अंधारात अचानक एखादं मांजर समोर आल्यास अपघात होण्याची शक्यता असे. म्हणून त्या काळच्या लोकांनी सुरक्षिततेसाठी अशी घटना घडली तर थोडा वेळ थांबा ही पद्धत सुरू केली. पुढे त्याच्यात अंधश्रद्धा कदाचित अंतर्भूत झाली असेल आणि त्याला अशुभ संकेत दिले गेले. आपले पूर्वज हे प्रचंड हुशार होते. ते असे कुठल्याही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारे नव्हते. आता धर्मग्रंथात ह्याबाबत काय उल्लेख आहे ते बघूया. तर आपले वेद, आपली पुराणं आणि आपले धर्मग्रंथ याबाबत कुठेही असा स्पष्टपणे उल्लेख नाही की मांजर आडवी गेली तर अशुभ मानावं, असा कुठल्याही धर्मग्रंथामध्ये उल्लेख नाही. म्हणजे ह्याला कुठलाही धार्मिक धर्मशास्त्रीय आधार नाही. काही ठिकाणी तर मांजराला देवीचं वाहन म्हणून संबोधतात. तर घरातील उंदीर पकडणारा महत्त्वाचा प्राणी म्हणून देखील मांजर पाळण्याची पद्धत आजही आहे. आजही कोकणात तुम्ही फिरलात तर प्रत्येक घरामध्ये तुम्हाला मांजर दिसेल. त्याचं कारण म्हणजे मांजर जास्तीत जास्त मांजराचा महत्त्वाचा आहार म्हणजे दूध पिणे. आणि प्रत्येक घरामध्ये पूर्वीच्या काही गाई म्हशी होत्या, त्यामुळे दूध दुभतं भरपूर होतं. म्हणून मांजर त्या घराच्या आश्रयाला राहत असे. मग ते फक्त दूध पित असे का? तर मग घरातले उंदीर पकडणं हे देखील ते काम करत असे. म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोनाकडून मांजराकडे पाहिलं जाणं गरजेचं आहे. हा समज मुख्यतः लोकपरंपरेतून आलेला आहे की मांजर आडवी गेली तर अशुभ असतं. याला कुठलाही धार्मिक आधार नाही हे आपण बघितलं. तसेच शास्त्रीय आधार देखील नाही. म्हणजे धर्मशास्त्रातील कुठल्याही ग्रंथात देखील असा उल्लेख नाही आहे. आता आपण ह्यामागचं मानसशास्त्रीय कारण नेमकं काय आहे हे बघूया. तर मनाची भीती ह्या प्रकारामध्ये ह्या गोष्टी येतात. जर आपण आधीच एखादी गोष्ट ऐकली असेल की मांजर आडवी गेले तर अशुभ आहे आणि नंतर एखादं आपलं काम खरंच बिघडलं तर आपण त्याचा संबंध मांजराशी जोडतो. यालाच मानसशास्त्रात सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी असं म्हणतात. म्हणजे आपण जे मानतो तसं घडल्यासारखं आपल्याला वाटू लागतं. आता भारताव्यतिरिक्त इतर देशामध्ये ह्या गोष्टीच्या बाबत काय गैरसमज आहेत हे आपण बघूया. तर काही पाश्चिमात्य देशांमध्ये काळी मांजर ही अशुभ मानली जाते. पण इंग्लंडमध्ये काळी मांजर शुभ मानतात. जपानमध्ये तर मांजर हे सौभाग्याचं प्रतीक मानलेलं आहे. म्हणजेच मांजर आडवी जाणे किंवा मांजर शुभ किंवा अशुभ हे वेगवेगळ्या संस्कृतीनुसार बदलणाऱ्या गोष्टी आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं? जर समजा तुम्हाला मांजर आडवी गेली तर अजिबात घाबरून जाऊ नका. 2 मिनटं शांत उभे राहा, मन स्थिर करा, तुमच्या इप्सित देवतेचं नामस्मरण करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार हाच महत्त्वाचा आहे आणि तोच तुम्हाला यश मिळवून देणार आहे. मांजर आडवी जाणे हे शुभ किंवा अशुभ नसून तो केवळ एक योगायोग आहे. आपलं नशीब, आपले कर्म आणि आपला आत्मविश्वास हेच आपलं यश अपयश ठरवत असतात. म्हणून पुढच्या वेळी जर मांजर आडवी गेली तर घाबरून जाऊ नका. तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. कारण यश हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं, मांजराच्या आडवं जाण्यावर किंवा न जाण्यावर नसतं. तुमच्या बाबतीत हे असं कधी घडलं आहे का? आणि त्याबाबत तुमचा अनुभव काय आहे याबाबत कमेंट नक्की करा. असेच आमच्या चॅनेलशी जोडलेले राहा. ज्यांनी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि ज्यांना हा विषय आवडला आहे किंवा हा विषय किंवा अशा पद्धतीचे विषय आवडतात त्यांनी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धनुरास या आठवड्यात धनुराशीसाठी ग्रहस्थिती विस्तार, ज्ञान आणि नवीन संधी घेऊन येणारी असून गुरु तुमचा राशीस्वामी अनुकूल दृष्टीत असल्यामुळे तुमच्या भाग्याची तुम्हाला योग्य साथ मिळेल. येणारे अडथळे देखील हळूहळू दूर होतील. सूर्य मीन राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि नवीन उपक्रम सुरू करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल.
मंगळामुळे कृतिशीलता वाढेल, पण काही वेळा घाईमुळे तुमच्या हातून चुका होऊ शकतात, तेव्हा घाई करू नका. बुधाच्या प्रभावामुळे विचारशक्ती आणि संवाद कौशल्यात सुधारणा होईल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ धाडसाने पुढे जाणे आणि ज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा असून तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही लोकांना प्रमोशन किंवा नवीन संधी मिळू शकतात. परदेशी कंपनी किंवा प्रोजेक्टमध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे तुमच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर व नफ्याचा असून नवीन विस्तार व करार आणि डील मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, शिक्षण, ट्रॅव्हल आणि ऑनलाईन व्यवसायात विशेष यश मिळेल. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. भागीदारीत पारदर्शकता ठेवा, त्यामुळे नक्कीच भागीदाराशी असलेले संबंध वृद्धिंगत होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्कृष्ट असून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. गुरूच्या कृपेने योग्य मार्गदर्शन मिळेल. मात्र अति आत्मविश्वास टाळा. वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समजूतदारपणा वाढणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून तुमच्या प्रेमाची किंवा वैवाहिक जीवनाची सुरुवात ह्या आठवड्यात होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक असून उत्पन्न वाढेल आणि नवीन आर्थिक संधी मिळतील. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे. दीर्घकालीन बचतीवर विशेष लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात ऊर्जा जरी चांगली राहणार असली तरी थोडासा थकवा जाणवू शकतो, तेव्हा विश्रांती घ्या. पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या. ध्यान आणि योगा ह्याच्यासाठी किमान 15 मिनटं रोज खर्च करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे केशरी व पिवळा. शुभवार आहे रविवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 23, 25 व 27 मार्च. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी सकाळी एका केळाच्या झाडाजवळ हळदीचा थोडासा तुकडा आणि चण्याची डाळ अर्पण करा. त्या झाडाभोवती 3 प्रदक्षिणा घाला आणि त्यानंतर ओम गुरवे नमः हा मंत्र त्या ठिकाणी एका बाजूला उभं राहून 11 वेळेला म्हणा. हा उपाय गुरुग्रह अनुकूल व मजबूत करून तुमच्या आयुष्यामध्ये ज्ञान, भाग्य आणि आर्थिक समृद्धी वाढवणारा ठरेल. मकर राशीच्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती, शिस्त, जबाबदारी आणि दीर्घकालीन नियोजन ह्यावर भर देणारी आहे. राशीस्वामी शनी तुम्हाला स्थिरता देण्याच्या स्थितीत असल्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरतील. मीन राशीतील सूर्य घर, कुटुंब आणि करिअर ह्यामध्ये संतुलन राखण्यासाठी तुम्हाला मदत करेल. मंगळामुळे कामाचा वेग वाढेल, पण थोडा तणावही जाणवू शकतो. बुधामुळे विचारशक्ती स्पष्ट राहील आणि योग्य नियोजन करता येईल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ कष्ट, संयम आणि परिणाम ह्यांचा आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचा आणि परिणाम देणारा असून तुमच्या कामातील सातत्य आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. मात्र कामाचा ताण वाढल्यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. सहकाऱ्यांशी संयमाने वागा. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर पण प्रगतिकारक असून सध्याच्या कामात सुधारणा केल्यास तुम्हाला फायदा होईल. नवीन गुंतवणूक करण्यापेक्षा आधीच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करा. काही अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीत विश्वास ठेवा आणि स्पष्टता ठेवा, त्यामुळे नक्कीच तुमचे संबंध अधिक चांगले राहतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून मेहनतीचे फळ मिळेल, पण त्याकरिता संयम राखणं आवश्यक आहे. कठीण विषय समजून घेण्यासाठी अधिक वेळ देणं गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना हळूहळू प्रगती दिसेल. वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता आणि समजूतदारपणा दिसून येईल. जोडीदारासोबत काही गंभीर विषयांवर चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना स्थिर आणि गंभीर नात्याची सुरुवात करण्याच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर राहणार असून उत्पन्न नियमित राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. बचतीवर भर द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हाडे, सांधे किंवा थकवा यासंबंधी त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या.
पुरेशी झोप घ्या. योग आणि स्ट्रेचिंग फायदेशीर ठरणार आहे, तेव्हा त्याचा योग्य उपयोग करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे काळा व निळा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 22, 25 व 28 मार्च. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका लोखंडी वाटीत थोडेसे तिळाचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा बघा आणि ते तेल एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे शनिग्रह शांत होऊन नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि जीवनामध्ये स्थिरता आणि यश वाढवण्यास अनुकूल ठरेल. कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये नवकल्पना, विचारशक्ती आणि सामाजिक संबंध वाढवणार असून शनी राशीस्वामी ग्रह स्थिरता देताना राहूचा सूक्ष्म प्रभाव तुम्हाला वेगळे विचार करायला प्रवृत्त करेल. मीनेतील रवी संवाद, नेटवर्किंग आणि नवीन ओळखी वाढवेल. बुधाच्या अनुकूल स्थितीमुळे बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढेल. चंद्राच्या गोचरामुळे काही वेळा भावनिक चढउतार जाणवतील. पारंपरिकदृष्ट्या हा काळ नवीन कल्पना स्वीकारून पुढे जाण्याचा आहे. नोकरीच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतिकारक आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमच्या कल्पना आणि कामाची पद्धत वरिष्ठांना प्रभावित करेल. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते. टीमवर्कमुळे तुम्ही यशस्वी व्हाल, पण स्वतःचे मत मांडताना संयम ठेवा. ते समोरच्याला आवडेल की नाही आवडणार याबाबत विचार करा. व्यावसायिकांसाठी आठवडा नवकल्पना आणि विस्तारांचा असून नवीन तंत्रज्ञान, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा वेगळ्या कल्पनांचा वापर केल्यास या आठवड्यामध्ये तुम्ही विशेष लाभ मिळवू शकाल. नवीन ग्राहक मिळतील आणि मार्केटमध्ये तुमची वेगळी ओळख त्यामुळे निर्माण होईल. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सर्जनशीलतेचा आणि शिकण्याचा असून नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. टेक्नॉलॉजी, सायन्स किंवा रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होईल. मात्र वेळेचे योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये मैत्री आणि समजूतदारपणा वाढीस लागेल. जोडीदारासोबत नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधामध्ये थोडी अनिश्चितता निर्माण होऊ शकते, पण भावना स्पष्ट ठेवल्यास योग्य लाभ प्राप्त करू शकाल. अविवाहित व्यक्तींसाठी अचानक एखादी नवीन ओळख ह्या आठवड्यात होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम असून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक संधी मिळतील, मात्र अचानक खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. दीर्घकालीन बचतीवर भर द्या. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना थोडासा ताणतणाव व थकवा ह्या आठवड्यामध्ये जाणवू शकतो. विशेषतः झोपेची समस्या निर्माण होणार नाही याकरिता पुरेशी झोप घ्या. नियमित दिनचर्या ठेवा. योग आणि ध्यान करा. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि संतुलित आहार घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7 व 8. शुभ रंग आहे निळा व जांभळा. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 23, 26 व 28 मार्च. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी सकाळी एका निळ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक मूठभर काळे तीळ आणि एक लहानसा लोखंडाचा तुकडा बांधून ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा. हा उपाय केल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होऊन तुमच्या जीवनामध्ये स्थिरता येईल. प्रगती आणि मानसिक शांतता वाढीस लागेल. मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती अंतर्ज्ञान, अध्यात्म आणि भावनिक समृद्धी वाढवणारी असून राशीस्वामी गुरु अनुकूल स्थितीत असल्यामुळे भाग्याची उत्तम साथ लाभेल. अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती वाढेल. सूर्य मीन राशीत असल्यामुळे आर्थिक स्थिती व्यावहारिक निर्णयाकडे लक्ष केंद्रित होईल. बुधामुळे विचारांमध्ये स्पष्टता येईल. चंद्राच्या गोचरामुळे कधीकधी भावनिक अस्थिरता जाणवू शकते. मंगळाची हलकी प्रभावी दृष्टी तुम्हाला कृतिशील बनवेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ आत्मविश्वास आणि श्रद्धा यांचा संगम साधण्याचा आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक बदल घेऊन येणारा असून तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि कल्पकता वरिष्ठांच्या लक्षात येईल. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. कामासंदर्भात थोडासा ताण वाढेल, पण योग्य नियोजन केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. सहकाऱ्यांशी सहकार्यपूर्ण भावना ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून नवीन कल्पना आणि क्रिएटिव्ह दृष्टिकोनामुळे व्यवसायात वाढ होईल. कला, संगीत व अध्यात्म क्षेत्रातील जातकांना या आठवड्यामध्ये विशेष फायदा होऊ शकतो. नवीन ग्राहक मिळतील, मात्र मोठे आर्थिक निर्णय घेताना योग्य सावधगिरी बाळगा.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक असून कल्पनाशक्ती आणि समज वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम ह्या आठवड्यात मिळू शकतात. मात्र स्वप्नाळूपणा कमी करून वास्तवावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसेल. जोडीदारासोबत भावनिक नाते अधिक घट्ट होईल. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक वातावरण राहील. अविवाहित लोकांसाठी एखाद्या आध्यात्मिक किंवा सामाजिक ठिकाणी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर असून उत्पन्न नियमित राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात निर्माण होऊ शकतात, तेव्हा बचतीवर भर द्या आणि दीर्घकालीन नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना मानसिक थकवा आणि झोपेची समस्या ह्या आठवड्यात जाणवू शकते. पाण्याचे योग्य प्रमाण ठेवा. ध्यान व योग यांचा योग्य अवलंब करा. पायाशी संबंधित त्रास ह्या आठवड्यात तुम्हाला होऊ शकतो, त्यामुळे आरामदायी चपला वापरा. त्यामुळे तुमचं चलनबलन व्यवस्थित राहील आणि आरोग्य पायासंबंधित चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व समुद्र हिरवा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 23, 25 व 28 मार्च. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका लहान पाण्याच्या भांड्यात थोडे केशर आणि तांदूळ टाकून ते भांडे घराच्या पूजास्थानी ठेवा. संध्याकाळी ते पाणी एखाद्या पवित्र झाडाला, उदाहरणार्थ तुळस, औदुंबर, वड, पिंपळ यांच्या मुळाशी घाला. हा उपाय केल्यामुळे गुरुग्रह बळकट होऊन मानसिक शांती, आर्थिक स्थिरता आणि आध्यात्मिक प्रगती वाढवण्यास अनुकूल ठरेल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 22 मार्च ते 28 मार्च. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला या नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो.